आता पाहणार आहोत पुणे जिल्ह्यातल्या बातम्या। पुणे जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधील उधळपट्टीला चाप बसणार। जिल्हा नियोजन समितीला दिलेल्या निधीतून 10% निधी खर्च करण्याची परवानगी। कोट्यवधींच्या उधळपट्टीला आता चाप बसणार। पुणे पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा। जुगार खेळताना भाजपच्या पदाधिकाऱ्याला रंगेहात पकडलं। औदुंबर कांबळे असं भाजप पदाधिकाऱ्याचं नाव। पुणे गुन्हे शाखा आणि सहकार नगर पोलिसांची संयुक्त कारवाई। पुण्यात पोलीस असल्याची बतावणी करत महिलेकडील दागिने लुटले। वारजे परिसरातील घटना। चोरट्यांनी महिलेकडील 40,000चे दागिने लुटले। वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पुण्यातील गुन्हेगारी अपघात वाहतूक नियंत्रणासाठी AI आधारित कॅमेरे कार्यान्वित। देशातील अत्याधुनिक सीसीटीव्ही प्रणाली पुणे शहरात कार्यान्वित। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं उद्घाटन। 31 ऑक्टोबरपर्यंत पुण्यातील शिवसृष्टी सवलतीच्या दरात पाहता येणार। सर्व वयोगटातील नागरिकांना 75 रुपयात शिवसृष्टी पाहता येणार। महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या हुजूरपागा शाळेत अनोखा उपक्रम। लोकशाही बळकट करण्याच्या उद्देशानं विद्यार्थिनींच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी। प्रशांत जगताप यांचं विद्यार्थिनींना मार्गदर्शन। पुण्यात 2 सराईत गुन्हेगारांना अटक। 2 पिस्तूल आणि जिवंत काडतुसं जप्त। वीर फकीरा कांबळे आणि सूर्या चाफे कानाडे या दोघांना नरहेतून अटक। पुणे जिल्ह्यात पावसाअभावी पिकं धोक्यात। अनेक शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीचं संकट। इंदापूर बारामती तालुक्यात पावसाचं प्रमाण अत्यल्प। जिल्ह्यात ऊस भात ज्वारी सोयाबीन मका बाजरी ही पिकं संकटात। अंगारकी चतुर्थीनिमित्त पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात भाविकांची गर्दी। पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या रांगा। संपूर्ण मंदिराला आकर्षक अशी फुलांची सजावट।